नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारकडून सगळ्यात मोठी अपडेट, सगळ्यात मोठी खुशखबर, आनंदाची बातमी आलेली आहे। बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारकडून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे आणि याच पेन्शन योजनेसंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। सुरुवात करण्याअगोदर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आणि बांधकाम कामगारांसाठी जी पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे, या पेन्शन योजनेची माहिती जाणून घेऊया। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा संहिता 2020च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भातला हा GR आलेला आहे। इथं पहा, GR आलेला आहे 13 जुलै 2026 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। आता ही पेन्शन कुणाला मिळणार आहे तर पहा, ही पेन्शन योजना मिळणार आहे अशा बांधकाम कामगारांना ज्या बांधकाम कामगारांची वयाची 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा। पहा, GRच आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांकरिता ज्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर यापूर्वी राबवण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतन योजना रद्द करून सामाजिक सुरक्षा संहितेमधील उक्त नमूद तरतुदीनुसार दरवर्षी रक्कम 12,000 रुपये इतके निवृत्तीवेतन अदा करण्याबाबतची सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। आता इथं पहा, जी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे, या पेन्शन योजनेअंतर्गत वयाची 60 वर्ष पूर्ण असणाऱ्या बांधकाम कामगारांना 12,000 रुपये इतकं पेन्शन दिलं जाणार आहे आणि त्यामध्ये काही अटी आहेत, निकष आहेत। त्या पहिल्या अटी आणि निकषांची आपण माहिती पाहूया। तर वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग या ठिकाणी पहा किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत। तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहणार आहेत। म्हणजेच पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर पती व पत्नी यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्तीवेतनाकरता पात्र राहतील। तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही, हेही लक्षात घ्यायचं आहे। केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी विविध तरतुदी कायदा इथं आपल्याला 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्तीवेतनास पात्र राहणार नाहीत, हेही लक्षात घ्यायचं आहे। या योजनेमध्ये जे पेन्शन दिलं जाणार आहे ते पेन्शन तुमच्या किती वर्ष बांधकाम कामगार म्हणून नोंदणी आहे त्यावर डिपेंड आहे। पहा, मंडळाकडे नोंदणी तुमची 10 वर्ष असेल, एकूण 10 वर्ष नोंदणीला झालेले असतील, 10 वर्ष पूर्ण झालेले असतील तर तुम्हाला या ठिकाणी 6,000 रुपये निवृत्तीवेतन म्हणजे 6,000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे। 15 वर्ष जर झालेली असतील नोंदणीला पूर्ण तर या ठिकाणी पहा तुम्हाला 9,000 रुपये इतके पेन्शन देण्यात येणार आहे आणि 20 वर्ष झाले तर तुम्हाला 12,000 रुपये इतकं पेन्शन देण्यात येणार आहे। तर सगळ्यात मोठी अपडेट आहे ही, या शासन निर्णयाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या। पहा, वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ दिला जाणार आहे आणि 12,000 रुपयापर्यंत पेन्शनसुद्धा दिलं जाणार आहे। हे पेन्शन कुटुंबातील पती पत्नी दोघं जरी बांधकाम कामगार असतील तर दोघांना सेपरेटरित्या दिलं जाणार आहे। अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे। ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
अशाच पद्धतीने बांधकाम कामगारांसाठी घेतले जाणारे वेगवेगळे निर्णय आणि योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल. धन्यवाद.